उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या वेळेला शिवसेनेचा चार्ज घेतला तो साधारण 2003 पासून घेतला. आता 2003 पासून ते 2021 पर्यंत कधी ह्यांना हा प्रश्न पडला नाही की शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी काय, मराठी माणसासाठी काय केलं. जे आज आमच्या विरोधात आहेत म्हणजे शिवसेनेतले असलेले किंवा भारतीय जनता पक्षातले, ते आमच्या मांडीला मांडी लावून 2017 पर्यंत महानगरपालिकेत बसले होते. 2014 ते 19 पर्यंत आमच्याच पाठिंब्यावर सरकार चालवत होते. त्यावेळेला कोणी हा प्रश्न विचारला नाही आम्हाला. त्यावेळेला तर बाळासाहेब नव्हते. बाळासाहेब 2012ला गेले. 2014 ते 2019 हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर सरकार चालवत होते. कधी विचारलं का की मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं म्हणून? जे 2022 पर्यंत आमच्या बरोबर होते त्यांनी कधी विचारलं का? बाळासाहेबांनी साधारण 2003 पासून कारभार उद्धव साहेबांच्या हातात सोपवला. बाळासाहेब गेले 12ला. आम्हाला शिवसेना शिकवतंय कोण? तुम्हाला मागचे जे आमचे 40 लोक गेले ना, याच्यातले मी विधानसभेत सांगितलं 25 लोक असे आहेत की जे बाळासाहेबांना कधी भेटले पण नाहीत. जे 2014ला शिवसेनेत आले त्यावेळेला बाळासाहेब नव्हते, मंत्री झाले, शिवसेनेचे आमदार झाले, ते आज आम्हाला विचारतायत शिवसेना काय आहे. त्यांच्याकडनं आम्ही शिकायचं बाळासाहेबांचे विचार, जे बाळासाहेबांना कधी भेटले नाहीत. 2च उदाहरण सांगतो. केसरकर मंत्री होते, कधी आले शिवसेनेत? 2014ला. उदय सामंत कधी आले शिवसेनेत? 2014ला. अशी यादी आहे माझ्याकडे आमदारांची की जे राष्ट्रवादीतना किंवा दुसऱ्या पक्षातनं शिवसेनेत आले. आता ह्यांच्याकडनं आम्ही बाळासाहेबांचे विचार शिकायचे आणि यांनी आम्हाला प्रश्न विचारायचे की शिवसेनेने काय केलं. शिवसेनेने काय केले विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्यांनी शिवसेनेत काम केलं. पण त्याला 22 पर्यंत मी सगळे इंटरव्ह्यू काढून दाखवतो तुम्हाला. 22 पर्यंत उद्धव ठाकरे त्यांचे नेते होते. अचानक ईडीच्या बीडीच्या नोटिसेस आल्यावरती उद्धव ठाकरे त्यांचे नेते राहिले नाहीत. मी आज 25 वर्ष आमदार आहे, पण आजही माझ्या घरी रात्री कोण आला हॉस्पिटलची आणि पोलीस स्टेशनची मदत मागायला, मी त्याला कधी माझ्या दरवाजातनं परत पाठवत नाही. हे काम काय अनिल परबमुळे करत नाही आहे. अनिल परबला शिवसेनेने आमदार बनवला म्हणून करतो. त्यामुळे हे जे प्रश्न विचारतायत ना की शिवसेनेने काय केलं, त्याचं हे उत्तर आहे. जी शिवसेनेची कामं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितली होती ती सगळीच्या सगळी कामं आजही होत आहेत. नंतर हे केलं ना कॉम्प्रोमाइज, कबूल करतोय. हे कॉम्प्रोमाइज आवडत नाही, बरं नाही वाटत, परंतु शेवटी हे माफिया सरकारला जर काढायचं असेल तर हे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. या कॉम्प्रोमाइजचा बदल काय आम्हाला आनंद झालेला नाही, परंतु शेवटी महाराष्ट्राला वाचवण्यासाठी किमान यापुढे अशी माफियाशाही चालणार नाही त्यासाठी ते कॉम्प्रोमाइज केलं. तुम्ही भ्रष्टाचारावर आणि भ्रष्टाचारांबद्दल बोलताना खूप म्हणजे एकदम जोशात येता, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आता म्हणाले की तुम्हाला भाजपने टास्क दिला, तो टास्क तुम्ही पूर्ण केला, तुम्ही सुरुवातीला सांगितलं. पण टास्क पूर्ण करणं म्हणजे तुम्ही म्हणता की माफिया राजच्या विरोधात आहे मी, हे सुद्धा एक नेक्सस आहे क्रिएटजी. याला पॉलिटिकल नेक्सस म्हणतात की ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांचे घोटाळे काढायचे, ते काढल्यानंतर ते लॉजिकल एंडला न्यायचे नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्याबद्दल आपण मॉरली आणि एथिकली करप्शनच्या चार्जेस लावलेत, आरोप केलेत, त्यांना आपल्यासोबत घ्यायचं, आपल्या शेजारी बसवायचं. नुसतं बसवायचं नाही, त्यांना पदं द्यायची, संविधानिक पदं द्यायची आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची की बघा आम्ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय. ह्याला मॉरल करप्शन सुद्धा म्हणतात. प्रश्न असा आहे की तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? खूप स्पष्ट आहे. इट वॉज पॉलिटिकल कंपल्सन. नाहीतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजप संपवलं असतं, विरोधकांना संपवलं असतं. यापुढे भ्रष्टाचार नाही असं
भाजपच्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि तो त्यावेळी मी एकच विनंती केली होती की ते झालंय त्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि म्हणून कोणतीही केस मागे घेतली नाही आहे, कारवाई सुरू आहेत. ही गोष्ट तर खरीच आहे की हा प्रश्न आमचे कार्यकर्ते पण आम्हाला विचारतात, आमचे मतदारही विचारतात आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेसर इव्हिल नाहीतर काय झालं असतं, नाहीतर झालं हे असतं की महाराष्ट्रात त्या तिघांचं राज्य चालू राहिलं असतं, त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षला खतम केलं असतं, जेलमध्ये टाकले असते, महाराष्ट्राचा विकासच थांबला असता. एकच सेकंद होतं, म्हणजे ज्यांनी ऍक्च्युअली जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं. हो, आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटतं. नो, कॉम्प्रोमाइज आहे. म्हणजे एका प्रकारे ते ब्लॅकमेलिंग झालं ना. तुम्ही आमच्यासोबत या, मग तुम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार, तुम्हाला संविधानिक पदं मिळतील. जर त्यांना पश्चाताप झाला आणि त्यामुळे विकासासाठी, जर आता मी मेट्रोचं सांगतो, कितीतरी तुम्हाला प्रोजेक्ट सांगतो, ते दाड सगळे सुरू झाले, यापुढे असं भ्रष्टाचार चालणार नाही. हे